महाराष्ट्रातील लाखो भक्तांचं आराध्य दैवत श्री बनशंकरीच्या पवित्र मंदिराच्या पवित्र प्रांगणात उद्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं बनाळी जिल्हा परिषद गट, बनाळी पंचायत समिती गण आणि येळवी पंचायत समिती गणातून जे इच्छुक उमेदवार आहेत अशा सर्व इच्छुक उमेदवारांना आपलं मत व्यक्त करता यावं। पक्षाकडे आम्ही उमेदवारी करणार आहोत, उमेदवारी करण्यास आम्ही तयार आहोत, आम्हाला पक्षानं संधी द्यावी अशी भूमिका मांडता यावी यासाठी आज आपल्या बनाळी जिल्हा परिषद गटाची प्रमुख इच्छुक आणि त्यांचे सर्व सहकारी अशा सर्वांची बैठक आज पार पडते। या बैठकीसाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय डॉक्टर अरळी साहेब, जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय सुनील भैया, जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय नारायण काका, माननीय जाधव सर, तालुक्याचे अध्यक्ष माननीय मिलिंद बापू, हेमंत भोसले, व्यासपीठावरती उपस्थित आपल्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा माननीय राधिका सरगर, अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायतचे सोसायटीचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे बूथचे प्रमुख आणि भारतीय जनता पार्टी निवडून यावी असं वाटणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे समर्थक। खरं तर आता डॉक्टर साहेबांनी अत्यंत सविस्तरपणे आपल्या सर्वांशी चर्चा केलेली आहे। सुनील भैयांनी या गटामध्ये आपली भूमिका काय असावी या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे। आता मी नव्यानं आणखी काय बोलण्याची आवश्यकता नाही, परंतु जत तालुक्याकडं सर्वच विरोधकांचं लक्ष आहे। म्हणजे प्रत्येकाला वाटतं की जत तालुक्यामध्ये जर भाजपाच्या सीटा कमी करता आल्या तरच आपल्याला जिल्हा परिषदवरती झेंडा रोवता येईल। आणि दुसरं की गोपीचंद तिथं आमदार जत मधल्या लोकांनी केलाय तर त्याला जर तिथं थांबवता आलं तर महाराष्ट्रात बोंबाबोंब करता येईल। दोनच त्यांचे अजेंडे आहेत, दुसरा त्यांचा जत साठीचा कुठलाही अजेंडा आत्ता त्यांच्या समोर नाही। ना त्यांना इथल्या पाण्याचं पडलंय, ना इथल्या रस्त्यांचं पडलंय, ना इथल्या आरोग्य सेवेचं पडलंय, ना इथं एवढी मंदिर आहेत त्या मंदिरांचं डेव्हलपमेंट पडलंय, गावातले अंतर्गत रस्ते असतील, गटारे असतील, शाळा असतील, मराठी शाळा असतील, कन्नड शाळा असतील, याचं काय त्यांच्याकडे विजन नाही। त्यांचं विजन आहे आमचा नेता अडचणीत यायला लागलाय आणि मग गोपीचंदांना लढतोय तर मग आम्ही पण गोपीचंदांना लढणार। अरे पण ठीक आहे, गोपीचंदची जिरवाजिरवी करण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, परंतु तुम्ही जतचं कशाला नुकसान करताय? जत तालुक्याचं नुकसान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? आतापर्यंत तुम्ही तेच केलंय की या जत तालुक्यासाठी तुम्हाला काही देता आलं नाही। मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, एवढा मोठा क्षेत्रफळानं असणारा तालुका, जिल्हा परिषदचे 9 सदस्यांची संख्या, नगर पंचायत होण्यापूर्वी 10 सदस्यांची संख्या, एवढा मोठा तालुका, या तालुक्याला तुम्ही काही देऊ शकला नाही। ज्या प्रमाणात निधी तालुक्याला येणं अपेक्षित होतं तो निधी तुम्ही देऊ शकला नाही। इथल्या पाण्याचा प्रश्न कायमचा तुम्ही मिटवू शकला नाही आणि मग परत तुम्ही ज्या त्या निवडणुकीमध्ये जत कराकडून तुम्ही अपेक्षा करता, हे कशासाठी, काय काम आहे? आणि म्हणून जत तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी ठरवलंय, पुढारी जरी एकीकडे झाले तरी जनतेला चांगल्या पद्धतीनं कळतंय की नेमकं आम्हाला काय भूमिका घ्यायची आहे। आणि मला वाटतंय की बनाळी जिल्हा परिषद गट असेल किंवा आता सेगावची आम्ही बैठक करून आलो, त्याच्या अगोदर डफळापूरची बैठक करून आलो। अरे उमेदवारी मागणीला एवढा हॉल भरलेला असतोय का सांगा तुम्ही? एवढी मोठी संख्या उमेदवारी मागणीसाठी आणि जे कोणी इच्छुक आहे त्यांच्या समर्थनासाठी इतका मोठा उत्साह हा फक्त भारतीय जनता पार्टीत आहे, दुसरीकडे उत्साह असायचं कारणच नाही। आणि या लोकांनी नेतृत्व केलंय ना पूर्वी, या लोकांनी नेतृत्व पूर्वी केलं। पंचायत समितीची मी बातमी वाचली काल, मला वाटतं पुण्यनगरीला होती, मारुतीमध्ये पत्रकारांनी लिहिली होती की 65 वर्षाच्या नंतर जतला पंचायत समितीची इमारत मिळाली। 65 वर्ष, समजा पहिले 30, 35, 40 वर्ष ती इमारत चांगली आहे, तिथून पुढे का नाही तुमच्या विचार आला की अरे आज आम्ही बैठकीला बसतो सरपंचांना घेऊन, सरपंच आतमध्ये असतात तर ग्रामसेवक बाहेर असतात, बसतच नाही।
सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक तिघांची जर एकत्रित बैठक घ्यायची म्हटली तर 4 सरपंच आहात, 4 ग्रामसेवक बाहेर, 4 रोजगार सेवक आहात, 4 सरपंच बाहेर, ही परिस्थिती आहे. अरे आपल्या तालुक्याचं कार्यालय आहे की ज्या कार्यालयातून अखंड तालुक्यातल्या गोरगरीब लोकांचे प्रश्न मिटवले जातात आणि जत तालुका इतका मोठा आहे तर त्याची इमारत पण भव्यदिव्य असली पाहिजे. गेले 4-5 महिने फक्त आम्ही जमीन हस्तांतरणासाठी प्रयत्न करत होतो. जमीन तर जिल्हा परिषदचीच होती, परंतु त्या पंचायत समितीसाठी वर्ग करणं, त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी इतका प्रयत्न, इतका पाठपुरावा सत्यशेवटी झालं आणि आता त्यातला 15 कोटी रुपयाचा निधी माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात माननीय ग्रामविकास खात्याचे मंत्री जयाभाऊंनी आपल्याला दिलेला आहे आणि त्याचं डिझाईन सुद्धा खूप वेगळं भव्य दिव्य देखणं केलेलं आहे. तर मी माननीय देवाभाऊंचं आणि जयाभाऊंचं आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आता सांगा शहराचा विषय आहे. नगर परिषद होऊन 2012ला झाले, म्हणजे 13 वर्ष पूर्ण झाली. 13 वर्षामध्ये नगराध्यक्षांना बसायला केबिन नाही, उपनगराध्यक्षांनी कुठं बसायचं त्याचा ठाव ठिकाणा नाही, नगरसेवकांनी बैठक कुठं घ्यायची, सीओ साहेबांनी कुठं बसायचं, प्रत्येक खात्याचे प्रमुख आहेत, बांधकामचे असतील, आरोग्याचे असतील, त्यांनी कुठं बसायचं ह्याचा ताळमेळ नाही. म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतची इमारत सुद्धा चांगली असते परंतु नगर परिषदेला इमारत नाही. मी एकदा तिथं व्हिजिट केली तर कोण क्लर्क आहे, कोण अधिकारी आहे, कोण नगर, काहीच तिथं समजत नाही. अरे म्हणून 10 कोटी रुपयाची नगर परिषदेची इमारत माननीय देवाभाऊंनी खास आपल्या जतसाठी दिलेली आहे. तुम्ही जिल्ह्याच्या सगळ्या इमारती बघा, मी टिकाटिप्पणी करतो म्हणून नाही, परंतु आपली जी इमारत होणार आहे जत शहरामध्ये ती भव्य दिव्य देखणी आणि जत शहराच्या शोभेमध्ये भर घालणारी असणार आहे. आता जत मध्ये एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे, आता हा हॉल एकदम बेस्ट आहे, मागं पण आपण कार्यक्रम तेव्हा काम चालू होतं त्या हॉलचं, आता बघा व्यवस्थित दिसतोय. जत शहरामध्ये जर एखादा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे, सरकारी एखादी बैठक घ्यायची आहे, सरकारी कार्यक्रम घ्यायचा आहे किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना वाटलं की आम्हाला एक चांगला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि आम्हाला कमी दरामध्ये एखादं चांगलं कार्यालय पाहिजे आहे का. आज जर शहरात कार्यक्रम घ्यायचं म्हटलं, एक तर पार्किंगची सोय नाही, पार्किंगची सोय असली तर लोक एवढी बसू शकत नाहीत, लोक बसली तर ते साऊंड सिस्टीमची गैरसोय होती, म्हणजे काही ना काही गैरसोय होते. आणि म्हणून एक नाट्यगृह शहरामध्ये व्हावं असा एक प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंना आम्ही दिलाय आणि तो प्रस्ताव सुद्धा आपला लवकरच मंजूर होईल. किमान 10-11 कोटीच्या वरचा निधी हा नाट्यगृहासाठी आपल्याला शहरासाठी मिळेल. पाणी पुरवठ्याची 40-50 वर्षापूर्वीची स्कीम होती शहराला, 10 दिवस पाणी. मी आता तुमच्याशी बोलत असताना 10 दिवस पाणी जत शहरात येत नाही, पण अजून 2-3 महिन्यामध्ये आम्ही 24 तास पाणी जत शहरातल्या आमच्या मायमाऊलींना आणि स्वच्छ पाणी, पिण्याचं पाणी, वापराचं पाणी 24 तास देण्याची व्यवस्था आम्ही करतोय आणि त्याचं काम अत्यंत जोरात सुरू आहे, जोरदार सुरू आहे, त्यात कुठलीच अडचण नाही. आता जत शहरामध्ये आम्ही गटारीचं एक 250 कोटी रुपयाचं प्रपोजल केलंय. मी जेव्हा फिरतो तेव्हा पहिला आमच्याकडे गटार तुंबलंय, गटारामध्ये घाण साठली आहे, तिथं स्वच्छता कामगार आमच्याकडे आले नाहीत, इकडे मच्छर झाले, त्याला पर्याय काय तर त्याची रचना आम्ही करून ठेवलेली आहे. आता पाणी पुरवठ्याला रस्ते उकरले, आता परत गटारी आणि नंतर रस्त्याचा पण 150 कोटीचा आराखडा आम्ही शहराचा तयार करून ठेवलाय. शहराचा आराखडा तयार करत असताना ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगल्या दर्जाचे रस्ते झाले पाहिजेत आणि म्हणून येत्या 3-4 दिवसामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये रोजगार हमी मंत्री माननीय भरतसेठ गोगावले साहेब 100 किलोमीटरचे रस्ते हे आपल्या तालुक्याला देत आहेत. 100 किलोमीटर आणि 1 किलोमीटरचं इस्टिमेट आहे 24 लाख रुपये, म्हणजे 24 कोटी रुपयाचा निधी हा आपल्याला येत्या 4-5-6 दिवसामध्ये तालुक्यासाठी मिळेल. मी जे बोलत होतो तुम्हाला निवडणुकीमध्ये की तुम्ही मला एकदा संधी द्या, मला काम करायचं आहे, आम्ही बोलणारे नुसते नाही, मी आज ही जबाबदारीने बोलतोय. 50 वर्षात जेवढा निधी जतला आला नाही त्याच्या कितीतरी पट निधी 5 वर्षात देवाभाऊंच्या नेतृत्वात जतला आणायचा आहे. 5 वर्षामध्ये. आता हे बनाळीचं बनशंकरी मंदिर आहे, किती लाखो लोक इथे येतात की नाही सांगा. हा काय या सगळ्या अगोदरच्या लोकांनी काय इथं डेव्हलपमेंट केली सांगा, सरकार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून.
मी तर आमदार होण्यापूर्वीच 30 लाख रुपये दिले होते इथं, आणि आता मी 5 कोटी रुपये या मंदिरासाठी देणार आहे. कुणाची इच्छा असो अगर नसो त्याला पर्याय नाही. या मंदिरासाठी 5 कोटी रुपये आम्ही देणार आहे, आणि त्यात आम्ही थांबत नाही. काही लोकांना वाटलं की आम्हाला निधी नको, ते कुठल्या पक्षाचे आहेत. अरे मतं देऊ नका, मंदिर सगळ्यांचं आहे ना. मंदिर सगळ्यांचं आहे, मंदिर हे सगळ्यांच्यासाठी आहे. मी पण भक्त आहे ना, असं कुणी अडवू शकत नाही कुणाला. और ह्या पार्टीचे लोक आहेत मग आम्हाला निधी नको, असं होत नाही. या तालुक्यामध्ये जेवढी मंदिरं आहेत ते आमच्या विचाराचे तिथं लोक असतील, अगर नसतील तिथं प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याची व्यवस्था आम्ही देवाभाऊंच्या नेतृत्वात करणार. त्याची सुरुवात आता बनाळीतून होते. मागच्या 15 दिवसापूर्वी उमराणीचं दानम्मा देवीचं जन्मस्थळ असणारं जे मंदिर आहे त्याला आम्ही तीर्थक्षेत्र बचा दर्जा दिला, त्याला 5 कोटी रुपये देतोय. आता इथं तीर्थक्षेत्र बचा दर्जा शुक्रवारपर्यंत तुम्हाला मान्यता मिळेल. आज आणि 4 प्रस्ताव मी मंत्रालयात संध्याकाळपर्यंत पोच करतोय. मी तर इथं बोलत असलो तर आमची लोक आता कामात आहेत, ते प्रस्ताव घेऊन संध्याकाळपर्यंत पोच करतील. ते प्रस्ताव जर संध्याकाळपर्यंत पोच झाले तरी शुक्रवारी ते पण 5 प्रस्ताव तीर्थक्षेत्र ब मध्ये आमचे समावेश होतील. आपल्या सरकारनं देवाभाऊचा निर्णय असा घेतलाय, तीर्थक्षेत्र ब मध्ये जे मंदिर आहे त्याला 5 कोटी रुपये द्यायचेच. 5 कोटी रुपये द्यायचेच. मग एवढं मोठं मंदिर आहे, इतकी तालुक्यामध्ये मंदिर आहेत, त्यांचं तीर्थक्षेत्र क पण नाही काय काय मंदिराचं. अरे मग तुम्ही केलं काय? माझ्या नावावर नुसत्या शिवे देत आहे. मी आत्ता आलो 11 महिन्यापूर्वी, तुम्हीच होता ना. मंदिर काय आज झालेत का? मी 2024ला आमदार झालो आणि 2025ला मंदिराची स्थापना झाली, असं काय आहे का? अरे मंदिरं पिढ्यान पिढ्या आहेत ना इथं. आणि ह्याचं वैशिष्ट्य आहे, लाखो लोक बाहेरून इथं येत आहेत. हे ग्रामदैवत नाहीत, ही गावची मंदिरं नाहीत. महाराष्ट्रातून कर्नाटकातून लाखो लोक दरवर्षी या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची होती ना. आणि म्हणून मी तुम्हाला जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी अत्यंत विश्वासानं सांगतोय की अखंड तालुक्यातल्या मंदिरांचा एकत्रितपणे एक विकास आराखडा तयार करायचं काम आम्ही चालू केलंय. आणि तो आराखडा मी तुम्हाला या जिल्हा परिषदच्या वेळेस मी तुम्हाला आम्ही काय करणार आहोत, कशा पद्धतीने करणार आहोत, मंदिरांचं डेव्हलपमेंट काय आहे, मंदिर नुसते इमारती नाहीत तिथं काय सुविधा असतील, तर अशा पद्धतीचं एक वेगळं काम डॉक्टर साहेब आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. दुसरे रस्त्याचे विषय आहेत. तुम्ही सगळे जबाबदार बनाळी जिल्हा परिषद गटातील प्रमुख लोक इथं आहात, तर तुम्हाला माझी विनंती अशी आहे की येत्या 8 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या गावामध्ये जे रस्ते आहेत परंतु ते प्लॅनमध्ये नाहीत, अत्यंत जबाबदारीचं काम आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे केलं पाहिजे. जर तुमच्या गावात रस्ता पाहिजे आहे असं तुम्हाला वाटत असेल तर गावात जेवढे नॉन प्लॅन रस्ते आहेत त्याला नंबरच पडला नाही, अशा सगळ्या रस्त्यांची यादी घ्या, सरपंचाचं पत्र घ्या, ग्रामसभेचं पत्र घ्या आणि त्यामध्ये ते सगळे रस्ते अमुक अमुक रस्ता आहे आणि या रस्त्याला प्लॅनमध्ये घ्या, नंबर टाकून द्या. ही फाईल तयार करून इथून पंचायत समिती जिल्हा परिषद असं करत करत मुंबईला नेऊन मुंबईमध्ये तो पूर्ण प्रस्ताव एकदा दर्जोन्नतीचा आपण मंजूर करून घेऊ की जेणेकरून दरवर्षी आपल्याला 50-100 किलोमीटर रस्ते डांबरीकरण करता येतील. जर हे नाही केलं तर रस्ते करता येणार नाहीत, तेवढा निधी तुम्हाला मिळणार नाही. एका किलोमीटरला किमान 1,56,00,000 रुपये एका किलोमीटरला मिळणार आहे. हे कधी मिळतील? ग्रामविकास खात्याकडे ग्रामीण मार्ग म्हणून तुमचा रस्ता त्याला नंबर पडलेला असेल. तर आता अत्यंत जबाबदारीने तुम्ही ते काम करा आणि ते कुठं काय अडचण आली काय आली आम्हाला सांगा, आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. परंतु एक जेवढे सगळे रस्ते आता नॉन प्लॅन आहेत ते सगळे रस्ते आपल्याला येत्या 2-3-4 महिन्यामध्ये त्याची दर्जोन्नती करून आपण सगळे रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून मंजूर करून घ्यायचे आहेत. हे काम तुम्ही सगळेजण हातामध्ये घ्या. बाकी आता रस्त्याची जी कामं आहेत काही चालू आहेत, काही कामं पण जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रस्त्यासाठीचा निधी मिळेल. आता गावागावामध्ये जेवढं देणं शक्य आहे 11 महिन्यामध्ये, काल पण पर्यटनची यादी पडलेली आहे 2 कोटी रुपये, त्यामध्ये 20 सभागृह. आणि आपण चुकीचं काम कुठलंच धरलं नाही, म्हणजे उगाच जे काम लोकांच्या हिताचं नाही, लोकांना ज्या कामाचा उपयोग होणार नाही आणि त्यानं नुसतं कोणाला तरी खिसा भरणार आहे असं एकही काम गेल्या 11 महिन्यामध्ये किंवा विधान परिषदेचा आमदार असताना मी दिलेला फंड
हा फंड त्याच कामासाठी वापरलाय की जिथं लोकांची अत्यंत गरज आहे आणि लोकांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे तुमच्या गावात अशी काही कामं असतील नक्की सांगा. जिल्हा परिषदची निवडणूक आहे, तुम्ही बिनधास्त शब्द देऊन टाका माझ्या वतीनं लोकांना, बिनधास्त तुम्ही देऊन टाका. उद्या आपल्या जिल्हा परिषदचा उमेदवार, पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार, तुम्हाला एखादी वस्ती म्हटली आम्हाला रस्ता पाहिजे, मला विचारू नका, सुनील भाईंना पण विचारू नका, डॉक्टर साहेबांना विचारू नका किंवा आमच्या मिलिंद बापूंना विचारू नका, तुम्ही देऊन टाका शब्द. होय आम्ही रस्ता देतो म्हणून, तुम्हाला समाज मंदिर पाहिजे देतो, पेविंग ब्लॉक पाहिजे देतो, संरक्षण वीज पाहिजे देतो. मी तुमचा शब्द खाली पडू देणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो. पण त्याचा रिझल्ट पण आला पाहिजे, नाहीतर उगाच जाऊन सगळ्याला म्हणतात देतो, अरे पण देतो त्याचा उपयोग पण झाला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना निधी देणं आपली जबाबदारी आहे, परंतु शेवटी आपण राजकारण पण करतो ना. आपले उमेदवार जिंकून आणणं ही आपली प्राथमिकता आहे. सगळे टगे एकत्रित झालेले आहेत, मध्ये बघतो, अरे काय बघताय, काही सुद्धा तुम्ही बघू शकत नाही. उलट तुमचं तालुके सांभाळा. मी जर तिकडं येऊन गेलो तर तुम्हाला तिकडं पण तारांबळ तुमची होऊ शकते. तुम्ही असं समजायचं कारण नाही की आम्ही जतमध्ये जाऊ, आम्ही आटपाडीत जाऊ, आम्ही खानापूरला जाऊ आणि आम्ही असं करू. तो दिवस तसे राहिलेले नाहीत. लोक सगळी जागी झालेली आहेत, लोकांना सगळ्या कळतंय, लोकांना सगळ्या माहीत आहे आणि त्यामुळं लोकांनी ठरवलेलं आहे की जतच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिवाय या तालुक्याचा विकास होणं शक्य नाही. हे सगळ्या लोकांना पटले की नाही तुम्हाला? आता आरटीओ कार्यालयाचं आपल्याला उद्घाटन घ्यायचं आहे, गाड्या बुक करून ठेवा MH59च्या. म्हणजे येत्या आठवड्यात आपण कधीही चालू करू शकतोय. आचारसंहिता जर 7-8च्या पुढे गेली तर मी कालच आयुक्त साहेबांशी बसून आलो, तर कधी आपलं MH59 चालू होईल. सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. इमारतीला मी कलर देऊन सगळं ठेवलंय, तुम्ही आता बघत असाल. आणि त्याला 50 लाख पण मंजूर केलेत. पण मी म्हणलं आता 50 लाखाचा टेंडर नंतर काढा, आता आपण तात्पुरतं ऑफिस चालू करून ठेवू. त्यामुळे आता तुम्ही सगळे पैसेवाले लोक आहेत, गाड्या बुक करा आणि पहिल्यांदा गाड्या घ्या तुम्ही. म्हणजे आपल्याला सगळ्या डॉक्टर साहेब तुम्ही बुक करा. पहिल्या दिवशी गाडी देताना तुमची गाडी असावी. घेऊ ना सगळ्यांच्या गाड्या, तुम्ही पण करा. तुम्ही म्हणणार ह्यांचं चाललंय का, तर तुम्ही गाड्या बुक करा. आपली एक वेगळी ओळख झाली ना. 59 जयंतराव आता गेलाय होते, मला द्या इस्लामपूरला, म्हणजे ईश्वरपूरला ते मध्ये मला आरटीओ करायचं. तिथल्या लोकांनी जाऊन विचारलं, अरे तुम्ही जर एवढे वर्ष मंत्री आहे, पालकमंत्री आहे, मग आपलं MH कुठं आहे? नाही ते मी प्रस्ताव देतो. अरे आता कुठं देतो, ते जतलं झालं. माननीय साहेबांनी सांगितलं की आता ते जतला एकच जिल्ह्यात होणार, दुसरं तिसरं चौथं होणार नाही. आता आपल्या नगरपालिकेची इमारत झाल्यावर तिकडचे लोक फोटो काढायला लागले. तिथला फोटो आपल्या नगरपालिकेचा फोटो डिझाईन टाकलाय. म्हणजे आमची 75 वर्षाच्या राजकारणाची ही इमारत आहे आणि 11 महिन्याच्या राजकारणाची ही इमारत आहे. म्हणजे जतला सगळे फॉलो करायला लागलेत. जतमध्ये काय होतंय ती योजना आमच्याकडे द्या. जतमध्ये ही नवीन योजना आली, मग आमच्याकडे ती द्या. अरे म्हणून जतची लोक हुशार आहेत. जतच्या लोकांना तुम्ही दाबून ठेवलं, तुम्ही अन्याय केला, राजकारत्यांनी केला, निसर्गाने केला. परंतु लोक आता सगळी ज्यांना आयडिया त्यांच्या मनामध्ये खूप आहेत आणि त्या आयडिया माझ्याकडे बोलत राहतात. एखाद्या साध्या माणसानं दिलेली आयडिया सुद्धा अंमलात आणण्यासाठी मी जीवाचं रान करतो. असं नाही तो साधा माणूस आहे तो. प्रत्येकाच्या मनामध्ये डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना असतात, वेगवेगळे विचार असतात. डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आयडिया वेगळ्या असतात, पण त्यांना मांडायला स्टेज मिळत नाही. मी तर बोलू शकतो ना, कारण तुम्ही मला आमदार केलंय. पण असे अनेक लोक आहेत की ज्यांच्यावर आयडिया खूप आहेत. सांगायचं कुठं, बोलायचं कुठं, कोण आपलं ऐकल का असं वाटतं. ज्यांना असं वाटतंय की आमच्या मनामध्ये या आयडिया आहेत, तर त्या आयडिया त्यांनी आमच्यापर्यंत पोहोच कराव्यात. त्या अंमलात आणण्यासाठीच आम्ही रात्रीचा दिवस करू आणि जत तालुक्याचा संपूर्ण कायापालट करू. आता विचार करा, जर 5 कोटी रुपयाचा निधी या बनशंकरी मंदिराच्या परिसरात आला, हे तर एक काम राहील का कुठलं सांगा? होय, पुन्हा तुम्हाला मागायची गरज आहे का? काहीच नाही, मागण्याची आवश्यकता नाही. मी एका बनशंकरीचं सांगतोय, जेवढी मंदिर आहेत त्याची यादीच काढली मी. त्याच्यावरती काम सुरू आहे गेल्या 15 दिवसापासून. जेवढी मंदिरं आपल्या जत तालुक्यामध्ये आहेत ना, त्यांचा सगळ्यांचा आराखडा तयार करतोय आणि त्यांचा एकत्रित आराखडा मी माननीय CM साहेबांच्याकडे त्याचं प्रेझेंटेशन करणार आहे की बाबा एवढी मंदिरं आहेत आणि इथं लाखो लोक येतात.
तर त्या मंदिरांच्यासाठी एकत्रित आराखडा राज्य सरकारनं मंजूर करावा, म्हणजे कुठलंच मंदिर हे डेव्हलपमेंट पासून वंचित राहणार नाही अशी व्यवस्था आम्ही करतोय, अशी व्यवस्था चालू आहे. दुसरा एक प्रस्ताव आम्ही दिलाय राज्य सरकारकडं. उद्या त्याची बैठक आहे. उद्याच्या बैठकीत जर तो मंजूर झाला तर तुम्हाला इतका अभिमान वाटेल, अरे आम्ही भाजपचा आमदार निवडून दिला आणि आमच्या मतं सार्थकी लागलं असं तुम्हाला वाटेल. असा एक प्रकल्प आम्ही राज्य सरकारकडे दिलाय. जर उद्या मंजूर झाला तर मी नक्की परवा सांगतो तो प्रकल्प काय आहे. एकदम असा सिक्रेट ठेवलाय, त्याच्याविषयी आम्ही काही बोललो नाही. आज कोल्हापूर ऑफिसमधून ती फाईल नागपूरला जाते. मंत्री महोदयांच्याकडे एक माणूस आम्ही बसवूनच ठेवलाय की त्यांनी तिथं सांगावं. तर मला वाटतं नक्की तोही आपला प्रस्ताव मंजूर होईल. आणि तो प्रस्ताव जर मंजूर झाला तर पुण्यानंतर ना तो साताऱ्यात आहे, ना तो सोलापुरात आहे, ना तो कोल्हापुरात आहे, फक्त सांगलीत आणि तो जतमध्येच प्रकल्प असेल. आणि तो 100 एकरामध्ये तो प्रकल्प असेल आणि हजारो लोक जतला येतील अशी आमची संकल्पना आहे. असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्यांना काय आम्हाला शिव्या द्यायचे ते द्या, आम्ही काय तुम्हाला उत्तर देणार नाही. आम्ही कामातनं दाखवून देऊ की आम्ही लोकांच्या सोबत आहेत, लोक आमच्या सोबत आहेत. आता राहिला विषय विजयराजे सहकारी साखर कारखाना जत, याचा विषय आता आपल्या सर्वांच्यासाठी महत्वाचा आहे की नाही सांगा. कोणाकोणाला वाटतंय हा कारखाना सभासदांचा व्हावा? बघा, पत्रकार मित्रांनी पण मोबाईल खाली ठेवला, हात वर केला. पण नॅचरली आहे ते. आतापर्यंत सगळा कार्यक्रम शूट करत होते, कारखान्याचा विषय आला, मोबाईल खाली ठेवला, हात वर केला. म्हणजे मी हे राजकारणासाठी मुद्दा उचललाय का सांगा? हा विषय आपला आहे ना. कारखाना सभासदांचा आहे. 4,000 रुपये सभासद फी तुम्ही भरली आहे, तेव्हा 4,000 रुपये तोळा सोनं होतं की नाही? मग आता तुमच्या या शेअरची किंमत किती झाली? 1,30,000. आता सोनं आम्ही घेतलं नाही त्यामुळे आम्हाला तुम्हाला दर माहित आहे. समजा 1,30,000 एका शेअरची किंमत आहे. जयंतरावने आता 22,500 गुणुले 1,30,000 करून हे सगळे टगे एकत्रित झाले. त्यांनी बसून एकदा कॅल्क्युलेटर वरती, अरे हे आमचे पैसे तेवढे, तुम्हाला जरा तर लाज वाटायला पाहिजे. तुम्हाला टापायचं तर कुणाचं टापायचं? एखाद्या मोठ्याचं टापा की कुणाच तरी. आमच्या जत तालुक्याचं टाकता, जिथं प्यायला पाणी नाही, जनावराला चारा नाही, मुलांना शिकायला जायचं म्हटलं तर 7-7 किलोमीटर 10 किलोमीटर जावं लागतं चालत. तेव्हा कुठं त्यांना हायस्कूल भेटतं, तेव्हा कुठं शाळा भेटते. अशा तालुक्यातल्या लोकांनी जेव्हा या तालुक्यामध्ये कावीळ झालं तर खायला उसाचं कांड मिळत नव्हतं, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सभासदांच्या पैशातून हा कारखाना उभा केलाय. आणि तो जिल्हा बँकेच्या सत्तेचा गैरवापर करून, राज्य सरकारमधल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून तुम्ही तो नुसत्या 40 कोटी रुपयाला ढापताय. हे किती मोठं पाप आहे. आणि हे जे पाप तुम्ही केलंय, आम्ही निर्धार केलाय जत तालुक्यातल्या लोकांनी की रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयाची लढाई, आम्ही दोन्ही लढाया लढू. आणि हा कारखाना सभासदांचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, ही भूमिका घेऊ. लढायचं का या विषयामध्ये? आवाज येईल का तुमचा? लढायचं का? तेव्हा का हा राजकीय विषय नाही. महिन्याभरानंतर निवडणूक संपेल, महिन्याभरानंतर संपेल. परंतु हा विषय इतका महत्वाचा आहे की तुम्ही हा कारखाना चालू केल्याच्या नंतर 300, 400 रुपये दर आमच्या शेतकऱ्यांना कमी देत आहे. हा अन्याय नाही लोकांच्यावरती? अन्याय का? आमच्यासारख्या लोकांना रोजगार सुद्धा नाही. इस्लामपूरची रोजगारी उभारले, त्यांना पेमेंट चालू, आम्हाला परमनंट सुद्धा करून घेतलं. ते बघा, तिकडच्या लोकांना पेमेंट 35,000 आहे आणि आपल्याकडे 10,000 आहे. ही माहिती घेतली मी, बरोबर ना? मी स्वतः काम करू, तुम्हाला 12,000 पेमेंट देतो. बघा, 12,000 इथं बायकाला बांगलायला 500 रुपये आहे की नाही परिस्थिती? सकाळी 8 आले तर ते 12ला जातील. अरे पण तुम्ही करताय काय? कशासाठी? त्या ह्याचे पैसे इतके मिळाले, त्यांना कॅनॉलमध्ये जमीन गेली, एनएच जमीन असल्यामुळं लाखो रुपयाला गुंठा गेलाय त्यांचा. त्याचेच पैसे इतके झाले कारखान्याला. 40 कोटी रुपये मध्ये कारखाना कसा काय एवढा मोठा येईल? जमीन 250 एकर आहे. कारखान्याची बिल्डिंग, कारखान्याच्या मशिनरी,
नंतर सगळ्या त्यांच्या स्टाफला राहणाऱ्या क्वार्टर्स, गोडाऊन मोठी मोठी आहे, हे कसं काय 40 कोटी रुपये मध्ये? मग असं का नाही यांना वाटलं? अरे आपल्या जिल्ह्यातला हा दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यातला कारखाना वाचायला पाहिजे म्हणून आपण यांना सपोर्ट करू. तिकडं 200-300 कोटी आत्ता बँकेचे देणे आहेत लोक, त्याचा लिलाव झाला नाही. शनी एका एका इमारतीवरती 4-4 सुतगिरण्या दाखवून पैसे उचलले, कुणी बोलायला तयार नाही. 4-4 मी म्हणत होतो, मला चिठ्ठी आली त्यात 9 आहे. एकच सुतगिरणीची इमारत. शिकडून साहेब आला का नाव वेगळं, त्याला मागे बी दरवाजा आहे, तिकडून आला का नाव वेगळं, शिकडून एक दरवाजा, इकडून साहेबाला कळतच नाही. आत मशिनरी एकच, स्टाफ तोच, साहेबाला फक्त वाट बदलून आणायचं, नाव बदलायचं. त्याच्यावरती शेकडो कोटी रुपये येते टाकले, शेकडो कोटी रुपये. जिल्हा बँकेचं कर्ज दिलं विद्यमान खासदारांना, प्रॉपर्टी तारण न घेता 40-40 कोटी रुपयाचं कर्ज, तो प्रॉपर्टीच नाही घेतली, 40 कोटी रुपये दिले. तुम्हाला इथं देतात काय? शेतात ऊस आहे का, डाळिंब आहे का, द्राक्ष आहे का? तर मग तुम्हाला 1 लाख देणार. आणि त्यांचा कोण जवळचा बगल बच्चा असला त्याच्या रानात कुसळ असले का 10 लाख देतात की नाही सांगा? आता त्यांचं राजकारण फक्त जिल्हा बँकेवरती चालू आहे. आपल्या तालुक्याच्या लोकांना तुला ह्याला 10 लाख देतो, त्याला 20 लाख देतो. वर्षभर राहिले, 26ला निवडणूक आहे. तुम्हाला घरात बसवल्याशिवाय आम्ही राहत नाही. आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून जेवढा भ्रष्टाचार केलाय, तुम्हाला जोपर्यंत जेलमध्ये तुम्ही जात नाही तोपर्यंत मी आणि सदाभाऊ खोत गप्प बसत नाही. आता नोकऱ्या लावतो म्हणून सांगते लोकांना. अरे नोकऱ्या लावणार कसं? सीएम साहेबांनी डायरेक्ट स्टेज देऊन टाकलाय नोकर भरतीला आणि त्यामध्ये सांगितलंय IBPS किंवा TCS या 2 कंपन्यांच्या माध्यमातूनच जिल्हा बँकेची नोकर भरती होणार. शनी 30 जागाच्या ऐवजी 60 जणांचे पैसे गोळा केलेत, 30-30 लाखांना गोळा केलेत. ठरलं यांचं, जयंत पाटलाला 115 सीटा. मी वस्तुस्थिती बोलतोय. चेअरमनचे वेगळे, ह्यांचे वेगळे, डायरेक्टरचे वेगळे. आणि यांना माहित आहे एक जरी भरतीला मिळाली का 10चं गोळा करते, त्यामुळे देतो. लोक गरीब आहेत. त्यामुळं जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती ची IBPS किंवा TCSच्या माध्यमातून होणार आहे. कॅवेट दाखल केलंय कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये. ते आता गेले की सरकारने जेवढ्या कंपन्या दिल्या त्यातलीच आम्ही कंपनी घेतोय. अरे आता आम्ही त्या कंपन्या सुद्धा रद्द करून टाकतोय सरकारकडून आणि 2च कंपन्या ठेवतोय. 1 रुपया यांना घेता येणार नाही आणि चुकीचा माणूस बँकेत येणार नाही. एकदम वेल एज्युकेटेड पोरं, गरीबाची पोरं, शिकलेली पोरं बँकेत येतील. त्यामुळं बँक वाचेल. ह्यांनी पोरग जर घेतलं तर ते सांगत असं ऐकतील ना, मग बँकेचा ते विचार करणार नाहीत. बँक ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही, ही सभासदांची बँक आहे ज्याच्या हजारो कोटी रुपयाच्या ठेवी आहेत, हजारो कोटी रुपयाचं कर्ज वाटप आहे. मला वाटतं 10,000 कोटीच्या वर बँकेकडे ठेवी असतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं हे सगळं जतवर का लक्ष देत आहे? सगळ्या जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र जत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र जत आहे. त्यांना आधी का सोपं होतं? कारण त्यांना मानणारी लोक इथले नेते होते. त्यांना मानणारी लोक इथले नेते होते, त्यांना अडचण नव्हती. मी त्यांना मानतो की नाही मानतो तुम्हाला माहित आहे. त्यामुळं त्यांना अडचण 100% होणार आहे. तिकडं आटपाडीचं इकडचं कवटेमंगळमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याबरोबर लोक यायला लागलेले आहेत. त्यामुळे ह्याची अडचण त्यांना होणार आहे. मला एवढीच विनंती करायची आहे, जर हा जिल्ह्याच्या राजकारणाचं तुमच्यामुळं सेंटर होतंय, इथल्या क्षेत्रफळामुळं सेंटर होतंय, इथल्या मोठ्या लोकसंख्येमुळं सेंटर होतंय आणि ते सेंटर करून घ्यायचे आपल्याला. आता दुसरा विषय शहरामधला. शहरात सगळे एक झालेत आणि नगराध्यक्षपद कुणाला द्यायचं आणि मार्केट कमिटीचं सभापतीपद कुणाला द्यायचं ह्याच्यावर त्यांची चर्चा सुरू आहे. माझ्या लक्षात आली ह्यांची चर्चा काय सुरू आहे. आणि त्यामुळं जतची मार्केट कमिटी येत्या काही दिवसामध्ये वेगळी होणार. त्यांची अत्यंत धावाधाव सुरू आहे, पण त्याचा उपयोग होणार नाही. आपली मार्केट कमिटी वेगळी होईल आणि त्याच्यावरती प्रशासक येईल. त्यामुळे सभापतीपद कुणाला देण्याचा विषय येणार नाही. जे कोणी असा खोटा शब्द घेणार असतील त्यांना मी आपलं मित्रत्वाच्या नात्यानं सांगतोय, आधीच सावध राहा की हे होणार नाही. आचारसंहितेच्या अगोदर पण
आपली मार्केट कमिटी सेपरेट डिक्लेअर होईल. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. मार्केट कमिटीवरती प्रशासक आला तर मी अत्यंत चांगली लोक त्याच्यावरती नेमतो 1 वर्षासाठी. तोपर्यंत निवडणूक नाही. अत्यंत मार्केट कमिटी व्यवस्थित करून सगळे कुठले बाजार नवीन चालू करायचे आहे, एक घोड्याचा बाजार आपल्या जतला करायचा विचार आम्ही करतोय आणि तशा पद्धतीनं आम्ही लोक कामाला लावलेले. व्यापारी कोण येणार, कसा येणार, त्याला काय करायला लागतंय. ज्या दिवशी मार्केट कमिटी आपल्याकडे येईल ती मार्केट कमिटी सगळ्यांपेक्षा वेगळी असेल याची काळजी आम्ही बसलेली सगळी मंडळी घेऊ. म्हणजे कर्नाटक पासून जवळची आपली जत आहे, आपली मार्केट कमिटी डेव्हलप होऊ शकते. मार्केट कमिटी सांगलीत असण्याचा फायदा काय आहे? सभापतीचा फायदा आहे. तालुक्याचा फायदा काय? पैसे जास्त खायला एका व्यक्तीला मिळतात. तालुक्याचं डेव्हलपमेंट काय आहे? आणि म्हणून आपण त्या पद्धतीनं, मी कालच माननीय जयकुमार रावल साहेबांकडे गेलो होतो. परवा मागच्या 15 दिवसात DDRनं सांगितलं होतं प्रस्ताव पाठवा. DDR साहेब म्हणले ते कोर्टात लोक गेलेत. अरे कोर्टात गेले म्हणजे कोर्टाने स्टे दिलाय का? नाही दिला, विषय संपला. कोर्टात कुणी जावं याचा विषय नाही. कोर्टाने स्टे दिला नाही ना, तुम्ही जत तालुक्याची मार्केट कमिटी वेगळी करू नका असं कुठं कोर्ट म्हणलंय. आणि राज्य सरकारनं मार्चमध्ये निर्णय केलाय या महाराष्ट्रामध्ये 67 तालुक्यामध्ये स्वतःची मार्केट कमिटी नाही, बाजार समिती नाही. सरकारनं निर्णय केला प्रत्येक तालुक्याला करायचं. पण इथल्या सगळ्या राज्यकर्त्यांनी ते बरोबर दुर्लक्षित केलं. तर आता मी मार्गी लावलंय. 15 दिवसापूर्वी फोन केला होता. आता तो प्रस्ताव गेलाय पणन महामंडळाकडे गेलाय आणि त्यांचा अहवाल त्यांना अपेक्षित आहे. येत्या 4-5 दिवसामध्ये तो अहवाल खाली येईल आणि माननीय DDR साहेब याबद्दलचा निर्णय घेतील. त्यामुळे आपली मार्केट कमिटी पण वेगळी होईल. असे अनेक विषय घेऊन आम्ही चाललोय. तिथं जी पशुसंवर्धनाची जमीन आहे कंटीमध्ये 700-800 एकर जमीन आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की एक पशुवैद्यकीय महाविद्यालय तुम्ही आम्हाला जतला द्या. आता काल पण मी त्या सचिव साहेबांना भेटून आलो. ते म्हणले असं क्रायटेरिया. तर म्हणलं तुम्ही प्रस्ताव घेऊन या. वर नागपूरला तो पाठवला आहे, तो प्रस्ताव तुम्ही घेऊन या. CM साहेब त्यांच्याकडे आम्ही विनंती करतो साहेबांच्याकडं, ते त्यांच्या लेवलला मान्य करतील. जरी समजा नाही झालं तर आम्ही तिथं बघू, पण तुम्ही प्रस्ताव घ्या. जर महाविद्यालय झालं तर शेकडो कोटी रुपयाचं काम तिथं उभं राहील आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांना त्याचा फायदा होईल ना, तालुक्यातल्या लोकांना त्याचा न्याय मिळेल. म्हणून असे अनेक विषय आपल्याला करायचे आहेत. त्यासाठी बनाळी जिल्हा परिषद गटाकडं सगळ्यांचं लक्ष आहे की बनाळी गटात काय होणार, काय होणार नाही. बनाळी गटात जे विधानसभेला झालंय तेच होणार. कारण एवढी लोक समोर आहेत ना, एवढी लोक समोर आहेत ना. बरं आम्ही चुकीचं केलंय काय? बनाळी गटातल्या लोकांनी आमच्या विरोधात जायला. आम्ही ज्या गावातल्या लोकांनी मतं दिली नाहीत त्यांना पण म्हणतोय अरे या प्रस्ताव घेऊन. त्या मोकासवाडीची माणसाची नाही, मी निरोप पाठवले 4 वेळा. अरे मतं राहू द्या, पुढच्या वेळी द्याल. पुढच्या वेळेस नाही दिली तरी पण काम करणं माझी जबाबदारी आहे ना. तुमच्या गावात डेव्हलपमेंट करणं सरकारची जबाबदारी आहे. सरकारचा प्रतिनिधी म्हणून मला लोकांनी निवडून दिलंय. तुम्ही मतं नाही दिली म्हणून निधी मागायचा नाही असं काय होत नाही. ज्या गावातल्या लोकांनी मला मतदान दिलं नाही त्यांनी सुद्धा प्रस्ताव माझ्याकडे द्यावेत. ते प्रस्ताव सुद्धा आम्ही अग्रक्रमानं मान्य करून त्या लोकांना निधी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळं निवडणुकीपुरतं निवडणूक झाली, तिथून पुढं आडवाआडवी जिरवाजिरवी ह्या विषयात आम्ही नाही. कुणी पण सांगावं तालुक्यातल्या लोकांनी त्याला आम्हाला त्रास दिला, त्याला त्रास दिला. अरे एवढे तुम्ही भानगडी सगळे करता. तुमच्या जर आम्ही सगळं काढत बसलो तर जेलशिवाय तुम्हाला जागाच नाही, तरी सुद्धा आम्ही तुम्हाला काय बोलत नाही. म्हणजे एवढे विषय कागदोपत्री सगळे विषय आमच्याकडे आले तरी पण म्हणत जाऊ दे. तालुक्यात आम्हाला अजिबात संघर्ष करायचा नाही. पण जिल्ह्यातला एखादा नेता आमच्यावर जर गुरगुर करायचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही सुट्टी देणार नाही. हे मी स्पष्टपणे सांगतोय, अत्यंत स्पष्टपणे सांगतोय. आणि त्यामुळं जयंतरावला या तालुक्यात येताना मी तुम्हाला हे देतो, मी तुम्हाला ते देतो, तुमच्याकडे काहीच नाही ना. काय देणार तुमच्याकडे? ना तुम्ही पालकमंत्री आहे ना तुम्ही सरकारमध्ये. तुम्ही एक आमदार आहात. तुम्हाला ईश्वरपूर मतदारसंघापुरता तुमचा अधिकार आहे. तुम्ही तिथं काहीतरी मुतारी बांधाल, रस्ता कराल, गटारी कराल, काही कराल. जतमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला तो अधिकार नाही. आता जयंतरावची जर अत्यंत चांगली भावना जत तालुक्याच्या बाबत असेल तर माझं एकच मागणं आहे, तो म्हणतोय तसं साखर कारखाना आपल्याला तेवढा तुम्ही द्या, आम्ही तुमचं स्वागत करू. मी सत्काराला जातो, कारखाना द्या ना. आणि विशाल पाटील सांगतील ना त्यांना की वसंतदादा सहकारी साखर कारखाना त्यांनी चालवायला दिलाय भाड्यानं दत्त इंडिया कंपनीला. 250 रुपये काहीतरी टनाला भाडा आहे. 250 गुणुले टन. तुम्ही जेवढे वर्ष घेतलाय तेवढे अहवाल तुमच्याकडे आहेत. गुणुले 250 करा. 40 कोटीतनं काय जर उरले मी पैसे देतो.
त्यांना 40 कोटींना जर काय देणं त्यांना पडलं मी देतो, त्याच्यापेक्षा जास्त झालं तुम्ही कारखाना देऊन ते पैसे परत द्या. साधं गणित आहे. यामध्ये काहीच नाही, अन्याय नाही, काय नाही. तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तालुक्याला तर आमच्या सभासदांचा कारखाना आम्हाला द्या. जरी नाही दिला तर हिसकावून घेण्याची तयारी जत तालुक्यातल्या सभासदांनी ठेवली आहे. घ्यायचं नाही हिसकावून. आता ते मी म्हणलं धुराळ पेटलं, ते म्हणजे धुराळ पेटलं. आता त्यांना डाव काय करायचा होता, मी जर कारखाना बंद पाडला इकडे लोकांना जाऊ तुमचा ऊस आता जात नाही बंद पाडले, म्हणजे इकडे लोकांना खोटं सांगायचं चुकीचं. आणि त्यामुळं आम्ही आता एक मोर्चा काढायचा विचार करतोय कारखान्याच्या बद्दल. येत्या 8 दिवसामध्ये एक भव्य दिव्य मोर्चा. तुम्ही सगळ्यांनी बायका पोरासहित आलं पाहिजे. लाज वाटली पाहिजे जयंतरावला, अरे आपण गरीबाचा कारखाना डापलाय तो परत दिला पाहिजे अशी भावना तयार झाली पाहिजे. त्यासाठी सगळ्या घरातल्या बाय बापड्या पोरांसहित सगळ्यांनी रस्त्यावरती उतरायचं. हा गट तट पक्ष पार्टीचा अजिबात विषय नाही, हा आपल्या तालुक्याच्या अस्मितेचा विषय आहे. अरे राजे विजयशे डपळे यांचं नाव लागलं तुम्ही काढून टाकता. राजे विजयशे डपळेचं योगदान तालुक्यासाठी आहे की नाही? शहरामधली प्रत्येक सरकारी जमीन त्या डपळे सरकारने दिलेली जमीन आहे. त्यांचं नाव नको आहे तुम्हाला का? कशासाठी? त्यांनी मेहनत घेतली नाही कारखान्यासाठी, उगाच त्यांचं नाव दिलेलं नाही त्या कारखान्यासाठी. तेव्हाच्या लोकांनी काहीतरी त्यांचं योगदान असेल, त्यांनी काम केलं असेल, त्यांनी पैसे लावले असतील, त्यांनी वेळ दिला असेल, त्यांनी मेहनत घेतली असेल. तुम्हाला ते नाव नको आहे. पण एक दिवस त्या कारखान्यावरती राजे विजयशे डपळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्पेहाळी तालुका जत हे लावल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही, ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि त्यामुळे मी जरा जास्तीच बोललो, माईक जरा चांगला आहे मला जरा लोकांना कळलं आणि म्हणून म्हटलं आपली भूमिका काय आहे. आणि आता सुनील भैया आणि दोघंच इच्छुक आहेत त्यामुळे ह्यांचं टेन्शन कमी झालंय. बाकीच्या जिल्हा परिषद गटामध्ये 10 लोक अशी इच्छुक उमेदवार आहेत. आता आपल्या इथं पण जरा एकमेकावरती नाराज लोक आहेत, तर त्यांना माझी विनंती आहे ती नाराजी थोडी बाजूला ठेवून त्या नाराजीचा विषयच कोणा काढायचा नाही. आता कमळ हा आपला नेता आहे. देवाभाऊंच्या पाठीमागं आपल्याला जतमधून लोक उभा करायचे आहेत, सदस्य निवडून द्यायचं आहे. अरे काय दिलं नाही जतला सांगा ना 11 महिन्यामध्ये. एवढा निधी तुम्ही दुसऱ्या तालुक्याचं बघा, सगळं चेक करून सगळ्या आमदारांची पेज चेक करा महाराष्ट्रातल्या. जास्त निधी आपल्याला दिलाय. ही सुरुवात आहे. डिसेंबरचं आपलं अधिवेशन झाल्याच्या नंतर निधीचा पाऊस पडेल जतला. निधीचा पॉवर इकडं तिकडं दिलंय किती, आणि सगळे अधिकारी इस्टिमेट करून वैतागून जातील. अगोदर तुम्हाला कधीतरी महिन्यात एखादं इस्टिमेट करायला लागायचं. आता मी दिवसातनं 10 ठिकाणी त्याला पाठवतो, इकडे जावं तिकडे जावं तिकडे जावं तिकडे जावं. हे निधी मिळाल्याशिवाय होऊ शकत नाही ना. आणि त्यामुळं राज्य सरकारच आपला कार्यपालन करू शकतं. अरे तिकडं पुढाऱ्यांच्या गोट्याला जायला डांबरी रस्ता आहे ना, आपल्या गावाला डांबरी रस्ता नाही. कितीतरी गावं अशी आहेत एसटीची सोय नाही. कितीतरी गावं अशी आहेत तालुक्यामध्ये त्याला अजून एसटीच बघितली नाही त्यांनी. त्या गावाला एसटीच गेली नाही. गावामध्ये मी सर्वे करायला लावला सगळ्यांना, एसटी चालू करा म्हटलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की जत तालुका इतका मोठा आहे, ह्या एसटी डेपोमधून ते हँडल होत नाही. आणि म्हणून उंदीसाठी एक नवीन एसटी डेपो व्हावा अशी मागणी देवाभाऊंच्याकडे केली, प्रताप सरनाईक साहेबांच्याकडे केली. आणि आनंदाची बाब अशी आहे की आता आपला परिपूर्ण प्रस्ताव उमदीला नवीन एसटी डेपो तयार करावा असा प्रस्ताव मुंबईला गेलाय. आणि मी काल त्या खात्याच्या सचिवांना भेटून आलोय. ते म्हणले झालंच तर मी 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला मंजुरी देतो. आता मला पण आठवण आहे ती कामं काय काय केले, हळूहळू आठवण तसं मी तुम्हाला सांगतोय. बरोबर की नाही? आता अप्पर तहसीलदार उमदी आपण मागणी केली होती मागं. आणि आता कालच मला तिकडून खाली निरोप आलाय, उमदी करायचं तर कुठली गावं घालायची. म्हणजे एक ना अनेक विषय. आता आपण संघला एक मोठं ट्रामा सेंटर करतोय, तिथे एक ग्रामीण रुग्णालय करतोय, आणि तिथे एक रेशीम उद्योगाच्या साठीचं एक सेंटर आपण प्रस्तावित केलंय संघसाठी. म्हणजे सगळ्या गावांना, म्हणजे कुठं अन्याय होऊ नये, कुठल्या भागाला वाटू नये की आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला एक इकडं दिलं एक तिकडं, अशा पद्धतीची आपली पूर्णपणे रचना सुरू आहे. आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. सुनील भैया म्हणजे अजून माझा प्रवेश झाला नाही. आता काय काय जणांची लग्न होत नाहीत, डायरेक्ट पळून जाते. तुम्हाला माहित नाही, लग्नाची आवश्यकता पडत नाही, परत येते पोलीस स्टेशन हजर होते, आम्ही लग्न करून आलोय. तसं समजा तुम्ही आता पार्टीतच आहे. आणि त्यामुळं नवीन काय आता त्यांना वाटतं माझा पक्ष प्रवेश झालाच नाही आणि मग काय करायचं. तर आता ती काय फॉर्मॅलिटी आहे. मुळात तुम्ही भाजपमध्येच होता, परत काही दिवस आम्हाला विचारूनच घेतला.
आपलं ठरवूनच झालं होतं, त्यामुळे काय नव्यानं काय आहे अशाचा विषय नाही. तरी सुद्धा एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कारण बरीच लोक येणार आहेत काँग्रेसमधले आणि शहरामध्ये एक मोठा भव्य दिव्य देखणा कार्यक्रम. आपल्याला डॉक्टर साहेब सकाळी पण तेच बोलले की आपण मंत्री महोदयांची वेळ कधी घ्यायची, तर माननीय चंद्रकांत दादांची वेळ घेऊ किंवा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची वेळ घेऊ, रवींद्र चव्हाण साहेबांची वेळ घेऊ आणि एक भव्य दिव्य तुम्ही पण शोधून काढा सगळे कोणाकोणाला प्रवेश करायचा आहे. बऱ्याच लोकांना प्रवेश करायचा आहे, तुम्ही त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना बोललं पाहिजे. अनेक लोक आहेत आम्हाला प्रवेश करायचा आहे, गावाच्या गावात अशी तयार झालेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही काही नाराज होऊ नका. ती एक झाले, कुणी एक झाले, काय नाही. पैसेवाले आपण लय जण बघितले. तुम्हाला माहित आहे की पैसेवाले सगळे पैसेवालेच आहेत ना, ज्यांच्या विरोधात आपण इथंपर्यंत आलोय ते अत्यंत माजलेले पैसेवाले आहेत. हे तर किरकोळ पैसेवाले आहेत सगळे. तर त्यांच्या विरोधात आपण आलेलो आहे. पैशानं राजकारण होत नाही. आपल्याला लोकात जावं लागेल, आपल्याला काम करावं लागेल आणि आपली भावना आणि भूमिका अगदी स्पष्ट ठेवावी लागेल. आणि त्यामुळे आपल्या सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आणि भावना हीच आहे की जत तालुक्याचा संपूर्ण कायापालट झाला पाहिजे. या भूमिकेवर आपल्याला समोर जायचं आहे. कोणावर टीका टिप्पणी केली तरी करू नका. जगताप साहेब बोलले, विक्रमदादा बोलले, अन्य कोणी बोललं तिकडं लक्ष पण देऊ नका. त्यांना आणि शिव्या द्या म्हणा, आम्हाला फरक पडत नाही. आमचा अजेंडा वेगळा आहे, तुमचा अजेंडा वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अजेंड्यावरती काम करा, आम्ही आमच्या अजेंड्यावरती काम करतो. आणि त्यामुळे त्या अजेंड्यावरती आपण जाऊ. नक्की आपल्याला 9च्या 9 सीटा निवडून येतील. फक्त उमेदवार आपण व्यवस्थित करू आणि ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी फक्त नाराज व्हायचं नाही. तुम्ही नाराज झाला, गडबड झाली बघा. डिपेंड आपल्यावरच आहे ना. आणि जे ताकदीचे उमेदवार आहेत पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचा योग्य सन्मान करणार हा आमचा तुम्हाला शब्द आहे. योग्य सन्मान. समजा पंचायत समितीला तुम्हाला तिकीट मिळालं नाही, पंचायत समितीच्या लेवलचंच तुम्हाला पद आम्ही देणार हा शब्द तुम्हाला आहे. जिल्हा परिषदचं तिकीट तुम्हाला तालुक्यातल्या एखाद्या नेतृत्वाला मिळालं नाही तर जिल्हा परिषदच्या लेवलचंच पद तुम्हाला देणार. मार्केट कमिटी कशासाठी नियुक्ती करतोय तिथं पण तुम्हाला प्रशासक म्हणून बसवता येईल ना. अनेक विषय आहेत आपल्याकडे, तुम्ही त्याची चिंता करू नका. तालुक्याच्या अजून कमिट्या नेमल्या नाहीत. अनेक कमिटी आहेत की त्या अत्यंत प्रभावी आहेत, तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. त्यामुळं बिनधास्त राहा, काही काळजी करू नका. जोपर्यंत तिकीट मिळत नाही तोपर्यंत लोकात जावा, कारण लोक सर्वे येणार आहे. सगळ्या लोकांना ज्यांना ज्यांना वाटतंय मला उमेदवारी करायची आहे तर तुमचं नाव लोकांना माहिती असलं पाहिजे. लोक सर्वेमधून तुमचं नाव देतील, ते पार्टीकडे कळवायचं आहे, डॉक्टर साहेब कळवतील आणि म्हणून ज्यांचं नाव येईल त्यापर्यंत डिक्लेअर करून कामाला लागू. पण आज तुम्ही बनाळी जिल्हा परिषद गटामध्ये कमळ हा आपला उमेदवार आहे असं समजून कामाला लागा, प्रचाराला लागा. निवडणूक चालू झाली असं समजा, उमेदवारीची वाट बघू नका. ज्या दिवशी उमेदवारी यायची ते येईल त्या दिवशी तुम्ही डिक्लेअर करू. पण आता कमळ आहे आणि तुम्हाला कुणाला काही त्रास होणार नाही. सगळ्यांची जबाबदारी माझी आहे, माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. तुम्हाला गाव लेवलचा तुमचे काही जरी गटतट असले तर तुम्ही पार्टी बरोबर थांबा. प्रत्येकाचा सन्मान वेगळा होईल. गावात 3 गट आहेत, तिघाला मी कामं देतो, काही चिंता करू नका. एकानं समाज मंदिर मागा, एकानं रस्ता मागा, एकानं गटारी मागा, तिघाची पण काम करतो. बस तुम्हाला काही टेन्शन नाही. मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं. ज्याला मिळालं नाही त्याने फक्त भेटायचं, त्याला काम द्यायची व्यवस्था आम्ही करतो. त्यामुळे नाराज व्हायचा अजिबात विषय नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर.